सुंदर नववधूप्रमाणे सजलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावरती जाऊन पूजा सुद्धा केली। ज्या ज्या ठिकाणी श्रीरामांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी पंतप्रधान स्वतः जाऊन आस्थेने पूजा करतायत। गेल्या 2 दिवसांपासून पंतप्रधान मोदी हे तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत आणि आपण थेट दृश्य पाहतोय। सध्या पंतप्रधान मोदी हे रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावरती जाऊन त्यांनी ही पूजा केलेली आहे। प्रभू रामचंद्र हे रामेश्वरमध्ये त्यांचा वास होता। प्रभू राम यांचं तिथे मंदिर सुद्धा आहे आणि याच ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथे दाखल झालेले आहेत आणि अतिशय आस्थेने त्यांनी इथे पूजा सुद्धा केलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून जसं आपण पाहतोय की पंतप्रधान मोदी हे तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत आणि आज रामेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समुद्र किनाऱ्यावरती जाऊन त्यांनी पूजा केल्याचं हे आपण पाहतोय। अयोध्या ही प्रभू राम यांची जन्मभूमी, पण अयोध्येमध्ये असताना प्रभू राम यांना 14 वर्षांचा वनवास होता आणि भारतातल्या विविध ठिकाणी त्यांनी हे वास्तव्य केलं होतं। उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील मोहम्मद इस्लाम गेल्या 35 वर्षांपासून श्रीरामाचं रामचरितमानस हे पठण करतात। अंगावर भगवा कुर्ता, डोक्यावर पांढरी टोपी ते परिधान करतात आणि शहरातील अनेक जण त्यांना घरी बोलवून मानस पठण करून घेतात। उद्याचा राम मंदिराचा सोहळा हा संपन्न झाल्यावर मी नक्कीच दर्शनाला जाणार असं मोहम्मद यांनी यावेळी म्हटलेलं आहे। अब लगी मोही पर क्यों तुम भाई, सिया राम जय जय राम, यह कहीं नाई सिया राम जय जय राम।